एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाच महामंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख्य प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे तसंच एसटीचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक हे प्रशिक्षणासाठी गेल्यानं त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार परिवहन आयुक्त यांच्याकडे गेल्यानं व त्या दोघांनीही अपेक्षित वेळ न दिल्यानं एसटीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झालेला असून साहजिकच त्याचा फटका एसटीला बसलेला आहे। प्रवासी संख्या कमी होण्याचं ते एक मुख्य कारण असल्याचं निरीक्षण महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी नोंदवलं आहे। एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रवासी संख्येत वाढ व उत्पन्नात वाढ होण्यासाठी वरिष्ठांकडून विभागीय व आगार पातळीवर सतत दबाव राहिला पाहिजे। आढावा बैठका घेतल्या गेल्या पाहिजे। मध्यंतरीच्या काळात एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी स्वतः काही जिल्ह्यात जाऊन आढावा बैठका घेतल्या व उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं। त्यातून काही प्रमाणात प्रगती दिसून आली व तोट्याचं प्रमाण कमी झालं। त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही काही आगारांना भेटी देऊन स्वच्छता करण्यास भाग पाडले। त्याचाही चांगला परिणाम दिसून आला। स्वच्छता, गाड्या वेळेवर सुटणे, जास्तीत जास्त संख्येने गाड्या मार्गावर जाणे हे उत्पन्न वाढीसाठी निश्चितच फायदेशीर ठरत असतानाच दोन्ही महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिल्यानं ते वेळ देऊ शकले नाहीत। सातत्य राखून ठेवण्यात अपयश आल्यानं भाडेवाढीनंतरचे दैनंदिन उत्पन्न ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टाप्रमाणे 4 कोटींच्या वर जायला पाहिजे होतं, पण ते गेलेलं नाही। मधल्या काळात प्रशासनाकडून काही चांगली परिपत्रके काढली गेली, पण त्यातून काहीही फलनिष्पत्ती झाली नाही, याचा आढावा घेण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे उत्पन्न वाढीसाठी काही उद्दिष्ट ठरवून देऊन डिसेंबर महिन्यात प्रशासनानं परिपत्रक काढून पंचसूत्री जाहीर केली व त्यात जानेवारी 25 ते मार्च 25 या कालावधीत उत्पन्न वाढ करण्यासाठी काही उपाययोजना चालू करून देण्यात आल्या होत्या। त्याला 3 महिने व्हायला आले तरी अजूनपर्यंत त्याची काय फलनिष्पत्ती झाली यावर कुठल्या स्तरावर आढावा बैठक झाली नसून वरिष्ठ अधिकारी नसल्यानं खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याच नाहीत।